तर आज आपण बनवणार आहे चिकन सुक्का आणि चिकन पुलावची रेसिपी। तर हे 1 किलो चिकन आहे। आता याला आपण मॅरिनेट करूया। तर मी हे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक लिंबू टाकायचं आहे। थोडंसं मीठ ॲड करते मी, अर्धा चम्मच, आणि याच्यामध्ये मी अर्ध्या चमच्यापेक्षा थोडी कमी हळद ॲड करते। तर आपण याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। आता हे अद्रक लसूण व्यवस्थितपणे झालेलं आहे। पूर्ण आपण मॅरिनेशन व्यवस्थितपणे केलेलं आहे। आता याला तुम्ही 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट होऊ द्या। तर आपण आता बघूया सुक्क चिकनची रेसिपी। तर हे मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये। आता तेल गरम होऊ द्या 2-3 मिनिटं। थोडासा मी गॅस वाढवलेला आहे। तर आता हे तेल गरम झालेलं आहे। याच्यामध्ये मी 2 तेजपान टाकलेले आहे। त्यानंतर हे मी 4 कांदे बारीक चिरून घेतले। हे कमी गॅसवर थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता हा कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता मी याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण टाकते, कारण की मॅरिनेशनला मी ऑलरेडी ॲड केलं होतं। तर हे अद्रक लसूण आणि कांदा तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आणि मी आता याच्यामध्ये बारीक चिरलेले मी 2 टोमॅटो ॲड करते। त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा हळद, ही लाल मिरची पावडर 1.5 चम्मच, धने पावडर 1.5 चम्मच, चिकन मसाला आहे तो मी 1 चमचा टाकत आहे, आणि हा गरम मसाला मी 1 चमच टाकते। यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ ॲड करा। आता आपण याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया।
तर हे मसाले व्यवस्थितपणे याला तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करूया. त्याला व्यवस्थितपणे या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या. यामध्ये आपल्याला पाणी थोडं पण नाही ॲड करायचं. कमी गॅसवर त्याला आपण शिजू देऊया. तर हे आपलं सुक्कं चिकनची रेसिपी झालेली आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरनी गार्निश करते. याला तुम्ही चपातीसोबत, नानसोबत, कशासोबत पण सर्व करू शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.